राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कण्णूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य वसौ मुक्ता वैद्य. मनुष्याला दुःख होण्याचे कारण म्हणजे देहाचा संबंधच, याशिवाय अन्य काही नाही. शरीर आणि त्यामुळे येणाऱ्या स्वार्थाशिवाय अन्य कशाने कोणाला दुःख आले आहे का? कदापि नाही. तो स्वतःच त्याच्या सर्व संबंधाचा भास करून घेऊन दुःख करून घेत असतो. त्या भावना काढून टाकल्या की दुःख नाहीशी होतात. मी कृष्य आहे, मी कुरूप आहे, मी वृद्ध आहे, मी रोगी आहे, अशा अनेक प्रकाराने माणूस अनेक दुःख भोगतो. त्यापासून सुटका हवी असेल तर मी कृष्य नाही, कुरूप नाही, वृद्ध नाही, रोगी नाही, देहाचे रूप, आकार इत्यादींचा संबंधच मला नाही, मी परिशुद्ध आत्मा आहे, ही जाणीवच त्यावर सरळ उपाय नाही का? जसा तू शरीराच्या विकाराला संबंधित नाहीस, तसा शरीराच्या मरणालाही तुझा संबंध नाही. तू अविनाशी आहेस, अमर आहेस, हे तुझ्या निर्विकारतेच्या अनुभवावरून निश्चित कर. कारण विकाराचा शेवट म्हणजे नाश होय. कोणतीही वस्तू विकार पावत पावत शेवटी नाश पावते. तुला विकारच नसल्याने नाशही नाही. जीव ज्याला मी समजतो तो देह तरी शुद्ध स्वच्छ आहे का? किंचितही नाही. तो अत्यंत मलिन आहे. जगातील सर्व घाणेरड्या वस्तू एकत्रित करून बनवलेली बाहुली आहे, पण दिसायला मात्र छान दिसते. कातडे शिवले की ओवळे होते असे म्हणतात ना, पण कातडे शिवणारे हात कशाचे आहेत? तेही कातड्याचेच ना. तरीही हा अत्यंत घाणेरडा देह आत्म्याच्या सान्निध्यात असल्याने शुद्ध सोवळा वाटतो. अशा या आत्म्याची परिशुद्धता किती असायला हवी ते पहा. आणि हा देह स्वच्छ सुंदर दिसतो, तो स्वतःच्या गुणामुळे का आत्म्याच्या गुणामुळे, हे तुम्हीच सांगा. असा अत्यंत निर्मल आत्माच तू आहेस बाबा. मलिन देह कदापि नाहीस. जीवाच्या देह तादात्म्य भावाला अज्ञान हेच मूलभूत कारण झाले आहे. हे आपले आपण न जाणणे हेच जगातील मोठे पाप आहे. आपले आपण स्वतःला जाणले नाही तर काय मोठी चूक झाली असे तुम्ही म्हणाल, तर सर्व चुका करायला, पाप कृत्य आचरायला तेच मूळ कारण आहे. अज्ञानामुळे अहंकार जन्मला, अहंकाराने स्वार्थ निर्माण झाला, स्वार्थाने द्वेष, असूया इत्यादी दुर्गुण जन्मले. अशा सकळ दुर्गुणांना, पापांना कारणीभूत झालेल्या अज्ञानाला महापातक असे म्हणायला काय हरकत आहे? आणि हे अज्ञान पाप धुणारे ज्ञान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे परमपावनकारी आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. अज्ञान तसेच प्रत्येक माणूस अहमच्या निश्चयानेच राहत असतो. तो उठतो, बसतो, फिरत राहतो, तरीही आपल्याबद्दल काही ना काही कल्पना करतच असतो. आपल्या शरीराबद्दल, आपल्या घराबद्दल, आपल्या मुलाबद्दल, आपल्या नोकरीबद्दल काही ना काही चिंता करतच असतो आणि त्यापासून किंचितही सुटका न होणाऱ्या बंधनात पडत असतो. साधक ज्ञानाचे श्रवण करूनही अज्ञानी लोकांप्रमाणे जोपर्यंत मी होऊन राहतो, जोपर्यंत त्याच्या मीत परिवर्तन होत नाही, तोपर्यंत सर्व काही निष्फळ आहे. मुळात ज्यात बदल करायला हवे त्यात बदल न करता वरवरच्या साधनांचा काय उपयोग? एकंदरीत देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी व्हायला हवी. साधकाने सदैव ही गोष्ट नजरेसमोर ठेवायला हवी. देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धी धारण करण्यासाठी सदैव स्वाभाविक सहज स्थितीने राहावे. मीची आठवणच नसावी. मी असा आहे, अशा रूपाचा आहे, या गावचा आहे, या जातीचा आहे, एवढा श्रीमंत आहे इत्यादी असे वाटून त्यांच्यात कसल्याही गोष्टीचे उत्थानच असू नये. आपली निजस्थिती असलेल्या आरामरूपानेच त्याने असायला हवे. ही गोष्ट सोडून दिली तर
मी असा आहे असे म्हटले की मी असे व्हायला हवे असे म्हणणे सुरूच होते. मीला धराल तर गप्प बसूच देत नाही. ते त्यापेक्षा पुढे जायला लावणारच. उदाहरण, मी श्रीमंत आहे असे म्हटले की मी अजूनही श्रीमंत व्हायला हवे अशी आशा वाढणारच. अनेकत्वात अहंकाराला काही गुणधर्म असणारच. दुसऱ्यामध्ये तेच गुणधर्म थोड्याफार प्रमाणात असतातच आणि तेव्हा दुसऱ्यांच्या गुणधर्माशी आपल्या गुणधर्माची तुलना करण्याची प्रवृत्ती स्वाभाविकपणेच उत्पन्न होते. या संदर्भात कुठलाही गुण आपल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये जास्त आहे असे दिसले की ती गोष्ट त्याला सहन होत नाही आणि त्याच्यापेक्षा आपण वरचढ व्हायला हवे या प्रयत्नाला तो लागणारच. हे सर्व सांगायचे कारण काय? म्हणजे मी रूपी देहबुद्धी सर्व काही बिघडवते. वर सांगितलेल्या गोष्टीच्या विरुद्ध आधी वर्णन केल्याप्रमाणे आपण नामरूप गुणयुक्त काहीच नाही असे झालेल्या साधकाला आणखी काय होणे राहते काय? त्याला कोणती तरी आशा ग्रासेल काय? सर्वथा नाही. प्रत्येकजण मीच्या अनुसंधानातच कसा असतो ते त्याच्या अंतरस्थितीच्या परीक्षणाने सहजपणे जाणून घेता येते. तो सदैव मी एवढा आहे त्याहीपेक्षा जास्त अमुक असा व्हायला हवे अशी चिंता करत असतो. 400 रुपये पगार असेल तर 500 रुपये पगार कधी होईल? आपल्याला याहीपेक्षा वरचे काम कधी मिळेल याच धडपडीत तो असतो. बरं, त्याला 3-4 वेळा बढती मिळून पगार 1000 रुपये झाला तेव्हा तरी त्याची पुढची आशा संपते का? त्याहीपेक्षा वरची जागा केव्हा मिळणार? सर्व सुखसोयींनी युक्त एक क्वार्टर कधी मिळणार? हे राहणारच. क्लार्कचा हेड क्लार्क झाला, हेड क्लार्कचा मॅनेजर झाला तरीही जनरल मॅनेजर व्हावे हा हव्यास चिकटलेलाच असतो. मग त्याची अंतरस्थिती तशीच पुढचे म्हणत तळमळत असेल तर त्याला खरोखरच काय मिळाल्यासारखे झाले? या उलट अहंकार नाश केलेल्या साधकाच्या श्रेष्ठ स्थितीचे अवलोकन करा. तो कवडीचाही पगार नसताना क्लार्क, हेड क्लार्क, मॅनेजर इत्यादी कोणत्याही नोकरीत नसताना परिपूर्ण शांतीत असतो. मॅनेजर इत्यादी कोणत्याही नोकरीत नसताना परिपूर्ण शांतीत असतो. ते सोडून सर्वाप्रमाणे जास्त 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 वरचे अशी अपेक्षा करत, त्यासाठी खूप कष्ट करत आणि चिंता करत निरंतर असमाधानात राहण्यापेक्षा काहीही नसताना परिपूर्ण समाधानाने राहणे शहाणपणाचे नव्हे का? हीच महान युक्ती नव्हे का? सारांश, मी रहित होऊन पुढची आशा न करता इतकेच नव्हे, आपल्यात असणारे सर्व काही सोडून देऊन परिपूर्ण स्थितीत राहणे हेच आनंद प्राप्तीचे रहस्य आहे. हे फार सुलभ आहे, पण त्याचा महिमा जाणायला हवा आणि बलवत्तर त्यागवृत्तीही हवी. शेवटी सर्व बोधाचे सार म्हणजे साधकाने आपल्या निजस्वरूपात राहून सर्वांपासून अलिप्त असायला हवे. शंकराचार्यांनी असंगोहम 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 असे त्रिवार सांगितले आहे. त्याप्रमाणे साधकाने निरलसपणे सर्व सोडून मोकळेपणाने परिपूर्ण परमानंदाने राहायला हवे. ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा का सांगावी लागते? तर अनेक साधकांमध्ये प्रापंचिक वृत्ती फारच स्थिर आहे. तिचे निर्मूलन करण्यासाठी सांगितलेलेच पुन्हा पुन्हा सांगावे लागत आहे. फार सिद्धांत आहेत, खूप जाणायला हवे असे काही नाही. सत्य एकच आहे, सत्याचे ज्ञानही एकच आहे आणि सत्याची स्थितीही एकच आहे. तेवढेच हस्तगत करून घ्या बाबांनो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.